वसंत पंचमी महाविशेषांक 2026. प्रस्तावना आणि तिथीचे महत्त्व. 23 जानेवारी 2026 रोजी माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी आहे, जिला आपण वसंत पंचमी म्हणतो. हा दिवस केवळ एक सण नाही, तर तो निसर्ग, ज्ञान आणि भक्तीचा त्रिवेणी संगम आहे. शास्त्रानुसार ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळी भगवान ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची रचना केली, तेव्हा ती शांत आणि मूक होती. त्यावेळी ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतील पाणी हवेत शिंपडले आणि त्यातून 4 हात असलेली एक दिव्य शक्ती प्रकट झाली, जिच्या हातात वीणा, पुस्तक, जपमाळ आणि वरदमुद्रा होती. ती शक्ती म्हणजे माता सरस्वती. ज्या क्षणी देवीने वीणेची तार छेडली, त्या क्षणी सृष्टीला वाचा फुटली, नद्या खळखळू लागल्या आणि पशुपक्षी गाऊ लागले. म्हणूनच हा दिवस सरस्वती मातेचा जन्मदिवस किंवा प्राकट्य दिन म्हणून साजरा केला जातो. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा. पंढरपूरची परंपरा. वसंत पंचमीचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा. महाराष्ट्राच्या संस्कृतीत या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण लग्नासाठी मुहूर्त पाहतो, तसाच वसंत पंचमीचा हा मुहूर्त स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी पंढरपुरात देवाच्या लग्नाचा मांडव घातला जातो, देवाला हळद लावली जाते आणि अत्यंत थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडतो. अनेक भाविक या दिवशी आपल्या घरातील मंगलकार्य ठरवतात किंवा लग्नाची खरेदी सुरू करतात. वसंत ऋतूचे आगमन आणि निसर्गचक्र. या दिवसापासून निसर्गाचा राजा वसंत याचे आगमन होते. हिवाळ्याची कडाक्याची थंडी कमी होऊन हवेत गारवा आणि ऊब यांचा समतोल निर्माण होतो. झाडांची जुनी पाने गळून पडतात आणि त्यांना कोवळी हिरवीगार पालवी फुटू लागते. शेतात मोहरीची पिवळीधमक फुले डोलू लागतात, जणू काही पृथ्वीने पिवळा शालू परिधान केला आहे असे वाटते. म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाला सर्वाधिक महत्त्व आहे. पिवळा रंग हा समृद्धी, प्रकाश, ऊर्जा आणि मांगल्याचे प्रतीक आहे. सरस्वती पूजनाची सविस्तर शास्त्रोक्त पद्धत. वसंत पंचमीला सरस्वती देवीचे पूजन कसे करावे याचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे. अभ्यंग स्नान. सकाळी लवकर उठून अंगाला उठणे आणि तेल लावून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ किंवा गंगाजल टाकणे शुभ मानले जाते. 2. वस्त्र परिधान. या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे सुती किंवा रेशमी वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास काळ्या रंगाचे कपडे टाळावेत. 3. देवघर सजावट. आपल्या देवघरात ईशान्य दिशेला ईशान्य कोपरा एक स्वच्छ चौरंग ठेवावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी तो चौरंग सजवावा. 4. मूर्ती किंवा चित्रस्थापना. सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो मध्यभागी ठेवावा. जर फोटो नसेल तर पाटीवर गंधाने सरस्वतीचे चित्र काढावे. काही ठिकाणी या दिवशी कलश स्थापना देखील केली जाते. 5. ग्रंथ आणि वाद्यपूजन. सरस्वती ही विद्येची देवता आहे, त्यामुळे घरातील सर्व ग्रंथ, मुलांची पुस्तके, वह्या, पेन्सिल, पेन आणि जर तुम्ही संगीतप्रेमी असाल तर तुमचे वाद्य, तबला, वीणा, हार्मोनियम देवीसमोर ठेवा.